मंडळी नमस्कार, शुभ सकाळ. सकाळचे वाजले तर माझ्या मते 6:30 पावणे 7 वाजले ते पावणे 7 वाजल्यात. सकाळी आमचे गाव बघा आरवडे, शांत वातावरण आहे. आणि आत्ताच 4 दिवस झालं थंडी कमी झाल्या, बरं वाटायला लागले जरा, नाहीतर बाहेर पडू वाटत नव्हतं घरात. सांगायचा विषय एवढाच आहे की थंडी एवढी आहे की बोलायला नको एवढी थंडी होती मागच्या महिन्यात. आता जरा थंडी कमी झाल्या, बरं वाटायला लागले. रोज सकाळी तर चहा प्यायली होती इजू कशी. आणि इजूचा विषय सांगायचा म्हणजे आज व्हिडिओ त्याचा का करायचा होता तर मगाशी मी विचार करत होतो, माणसाला जर आयुष्यात सक्सेस व्हायचं असेल तर रेग्युलरपणा महत्त्वाचा आहे. आत्ताच 2-3 व्हिडिओमध्ये पण मी तेच बघितलं. जे जमत नाही, जरा काय प्रॉब्लेम आला की लगेच माघार घ्यायची सवय लागलेली असत्या. तर विजूकडं शिकण्यासारखं आहे. बरेच वर्ष झालं मी बघतोय. काका तुम्ही किती वर्ष झालं बघताय विजूला? 10 वर्ष झाली. तो किती वाजता हॉटेल बघतोय? 6ला न चुकता. माझ्या मते महिन्यात एखादा दिवस असेल की विजू येत नाही, नाहीतर रोज 6 वाजता विजू हॉटेल उघडतो. त्याच्याकडे बरंच काय शिकण्यासारखं आहे. व्यवसाय कसा करावा, तर मला एवढंच सांगायचं आहे की व्यवसाय करत असताना माणसाला लगेच सक्सेस भेटत नाही. आज विजूचाच कंटेंट मला घ्यायचा होता, कारण मी घरात बसल्यावर मला आठवलं की खरंच शिकण्यासारखं आहे. रोज 6ला डेली उघडतोय. माझ्यामध्ये महिन्यात एक दिवस असेल की ते येत नाही. 365 दिवसात 10-12 दिवसच, तो 10 दिवसच नसेल बहुतेक हॉटेलात. तर रेग्युलर व्यवसाय करतोय. शिकण्यासारखं बरंच काय म्हटलं व्हिडिओ करूया, कंटेंट पण मिळेल. तर मंडळी हा विषय सगळा सांगायचा म्हणजे बरेच जण म्हणतात मला किती वर्ष झालं यूट्यूब चालवतोय, काय होतंय. 5-7 वर्ष झालं चालू आहे. तर आत्ता जरा कुठं प्रगती व्हायला लागल्या. यूट्यूबवर झाल्यात आज आपले 4,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यात आणि इन्स्टावर 8,000-8,500 फॉलोअर्स झाल्यात. तर चालू आहे प्रगती. फक्त करायचं आहे आपल्याला आणि करून दाखवायचं आहे. दाखवणारच. 1,00,000 सबस्क्रायबरचं तर आपण ह्या वर्षी म्हणजे ह्या 6 महिन्यात टार्गेट घेतलं आहे. बघा 1,00,000 सबस्क्रायबर होतात का. तर चला करूया सगळेच मिळून प्रयत्न. तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ. धन्यवाद.